नमस्कार. महाराष्ट्र शासनाने मार्च 2026 मध्ये एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत गाई गोठा योजना 2026 यामध्ये तुम्हाला 50 ते 75% अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे शेड बांधा, गाई सामुग्री घ्या आणि खर्चाचा निम्मा ते पाऊण हिस्सा सरकार देणार आहे. एससी एसटी प्रवर्गाला तर 75% पर्यंत मदत मिळणार आहे. तर आपण ही योजना पाहणार आहोत गाई गोठा योजना. या योजनेमध्ये जो काही जी-आर आलेला आहे, तो मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असा सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की अर्ज कसा करायचा, पात्रता अटी काय आहेत, गायी कुठल्या प्रकारच्या घ्यायला पाहिजेत, त्यासाठी प्रमाणपत्रे कुठली आवश्यक आहेत, कागदपत्रे काय आवश्यक आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. या योजनेत गायी आणि म्हशी पालनाच्या व्यवसायासाठी स्वतंत्र घटक आहे. याला आपण गाई गोठा योजना 2026 म्हणून ओळखतो. या अंतर्गत 5 दुधाळ गायी किंवा म्हशींचा गट, शेड आणि सर्व यंत्रसामुग्रीसह संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान मिळणार आहे. गाई गोठा योजना 2026 म्हणजे मध्ये नक्की काय मिळणार आहे? या योजनेत लाभार्थ्यांना खालील गोष्टी मिळणार: 5 दुधाळ गायी किंवा 5 म्हशी, यामध्ये एच-एफ, जर्सी किंवा गीर, साहिवाल यासारख्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती, यासोबत 5 वर्षाचा विमा देखील मिळणार आहे. शेड बांधकामासाठी 3 लाख रुपयापर्यंत शेड बांधण्यासाठी मदत मिळणार आहे. साधन सामुग्री म्हणजेच कडबा कुट्टी यंत्र, हँगिंग मशीन, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार 3 किलोवॅटचा आणि इतर आवश्यक साहित्य यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. थोडक्यात गोठा उभारण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत यंत्रणा सगळ्या गोष्टी सरकार मदत करणार आहे. गाई गोठा योजना 2026 प्रकल्प खर्च किती आणि अनुदान किती मिळणार ते पाहूया. आता प्रकल्पाचा खर्च त्यांनी पकडला आहे. एकूण प्रकल्प खर्च आहे की 5 गायी किंवा 5 म्हशी घ्यायच्या झाल्या तर तुम्हाला 1 लाख प्रति गायी किंवा म्हशी पकडलाय, 5 लाख रुपये होणार त्याचे. 3 वर्षाचा विमा घेतला तर 5,60,000 रुपये, 5,60,180 रुपये. शेड बांधकामासाठी 3 लाख रुपये. साधन सामग्री जे काय आहेत, कडबा कुट्टी यंत्र, दूध काढायचं मशीन वगैरे सगळं, त्यासाठी 2,75,000 रुपये. असं एकूण प्रकल्प किंमत काढलेली आहे शासनाने की 11,35,180 रुपये. आता यावर अनुदान किती मिळणार तुम्हाला? तर सर्वसाधारण गटात जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच 5,67,590 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार. आणि जर तुम्ही एससी एसटी किंवा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला 75% अनुदान मिळणार आहे. म्हणजे 8,51,385 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार. हे अनुदान थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा होतं. 2 टप्प्यात जमा होतं. पहिला टप्पा शेड बांधकाम आणि साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर आणि दुसरा टप्पा जनावरे खरेदी केल्यानंतर मिळतो. या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया. जमीन 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणं आवश्यक आहे. निहक्क धारकांना मात्र जमिनीची ही अट लागू नाही. अनुभव किंवा प्रशिक्षण आवश्यक आहे या योजनेसाठी. शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसेल तर 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव चालतो. अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तरी पण चालतं. त्यासाठी एक हमीपत्र लिहून द्यायचंय अर्ज करताना आणि अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण झालेलं प्रमाणपत्र तुम्हाला सादर केलं तर चालतंय. लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम कसा असेल? या योजनेचा निवडताना प्राधान्यक्रम पहिल्यांदा 1 हेक्टर पर्यंत जमीन असणारे त्यांना सगळ्यात आधी प्रेफरन्स देणार. त्यानंतर अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर जमीन असणाऱ्यांना, त्यानंतर निहक्क धारक आणि त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण लागू आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या महिलांच्या नावाने अर्ज केला तर तुम्हाला 30% आरक्षण, त्यामुळे तुमच्या अर्जाची निवड होऊ शकते. ही योजना मुंबई उपनगर वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना लागू आहे आणि एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. आता या योजनेमध्ये कोणत्या गायी मिळणार आहेत? गायीचा प्रकार पाहिला तर एच-एफ जर्सी संकरित गाय दररोज 10 ते 14 लिटर उत्पन्न देणारी ही गाय आहे. गीर, साहिवाल, रेड कंदारी, राठी, थारपारकर दररोज 8 ते 10 लिटर दूध देणारी गाय आहे. स्थानिक प्रजाती गाय किंवा म्हशी यामध्ये यांचाही समावेश आहे. जनावरांबद्दलचे महत्वाचे अटी पाहूया. वाटप करण्यात येणाऱ्या जनावरांचं 1 ते 2 महिन्यापूर्वी दुसरं किंवा तिसरं वेत असावं. म्हणजे व्यवसाय सुरू होताना दूध उत्पादन लगेच मिळेल.
यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? कागदपत्राची यादी पाहूया. जमिनीसाठी स्वतःचं नाव असलेला सातबारा किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा, निहक्क धारकांसाठी सातबारा उतार्यावर इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुसूची ज प्रमाणपत्र, अनुभव प्रशिक्षणासाठी पशुपालन, दुग्ध व्यवसाय शासकीय किंवा निमशासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेत किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. इतर दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आवश्यक आहे. महिला बचत गटाचं सदस्यत्व प्रमाणपत्र आणि बेसिक KYC आवश्यक आहेत. महत्वाच्या अटी: जनावरे खरेदी करताना शक्यतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून घेणं अपेक्षित आहे. तेथे जर उपलब्ध नसेल तर खाजगी बाजारातून तुम्ही घेता येतात. निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शेड बांधकाम आणि साधन सामुग्री खरेदी पूर्ण करावी लागते. त्याच कालावधीत जनावरांची खरेदी करायची आहे. जनावरे मेल्यास विम्याच्या पैशातून नवीन जनावरे खरेदी करावा लागणार आहे. जर मागील 3 वर्षात केंद्र किंवा राज्याच्या अशाच एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर ही योजना मिळणार नाही. आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूया. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन अर्ज मागवतात. सर्व अर्जाची छाननी होऊन यादृच्छिक म्हणजेच लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होते. निवड झालेल्या यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. सध्या अर्जाची नक्की तारीख जाहीर झालेली नसेल तर आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जाऊन तुम्ही एकदा भेट देऊ शकता. तर ही होती गाई गोठा योजना. धन्यवाद.